मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या 14 ऑगस्टच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. घरी सुमित्रा ऐश्वर्याला विचारत असते, सारंग आला का ग? तर ऐश्वर्या लगेच म्हणते, तुम्ही सगळे माझ्याकडे असे का बघताय? जणू काही सारंग आता घरी परत कधी येणारच नाहीयेत. हे ऐकून तर सुमित्राला थोडासा राग येतो आणि ती मोठ्याने ऐश्वर्या असं ओरडते. त्यानंतर घरी पोलीस येतात. ऋषिकेश सुद्धा घरीच असतो. तर पोलीस म्हणतात, मिस्टर रणदिवे, ही गाडी बघा. या गाडीचा नंबर आणि ही गाडी रणदिवेंच्याच नावावर रजिस्टर आहे ना? तर लगेच ऋषिकेश म्हणतो, हो, रणदिवेंच्याच नावावर रजिस्टर आहे, परंतु ही गाडी सारंग चालवतो, माझा धाकटा भाऊ. तर पोलीस सांगतात, काल या गाडीचा मेजर अपघात झालाय. खरं तर हा सगळा ऋषिकेश, जानकी आणि सारंगचा प्लॅन असतो. दुसरीकडे जानकी म्हणत असते, आता ऐश्वर्याच्या पापाचा हिशोब सुरू. सारंगला असं मेल्यासारखं एका बेडवरती टाकलेलं असतं, त्याच्या नाकात कापूस घातलेला असतो आणि जानकी तिथेच उभारून हे सगळं म्हणत असते आणि जानकी म्हणत असते, द्या टाळी. तर सारंग लगेच उठून टाळी देतो. ते तिघे हसत असतात. तेवढ्यातच कोणीतरी येण्याची चाहूल लागते. तर सारंग पटकन खाली झोपतो. दुसरं तिसरं कोणी नसून ऐश्वर्याच आलेली असते. तर जानकी आणि ऋषिकेश रडण्याचं नाटक करतात आणि मोठमोठ्याने सारंग सारंग असं म्हणत रडत असतात. ऐश्वर्याला सारंगला असं पाहून तर धक्काच बसतो. तिला आता असं वाटत असेल की त्या घरात तिला हेल्प करणारा माणूस म्हटलं तर तो सारंगच होता आणि आता सारंगला असं झाल्यानंतर तिला कोण मदत करेल? तुम्हाला हा भाग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा. आपल्या मराठी मालिका चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या भागात.